महत्त्वाची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मेळाव्याच्या संदर्भातली। मुंबईमध्ये आज मनसेचा बहुप्रतीक्षित मेळावा होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, तर सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा महत्त्वाचा मेळावा आहे। विशेष म्हणजे मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी नुकतीच निवडणूक आयोगाची भेट घेत आपली भूमिका देखील मांडलेली आहे। आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळेस राज ठाकरे भाषण करतील त्यावेळेस त्यांच्या निशाण्यावर कोण असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनसेची आगामी निवडणुकीसाठीची रणनीती, राजकीय युतीच्या संदर्भात भूमिका आणि भविष्याची दिशा राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे। या मेळाव्यात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे कोणता कानमंत्र देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे जोडले जात आहेत। भूषण, आपण पाहतोय राज ठाकरे यांनी आता सरकारच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात काही दिवसांपासून कठोर भूमिका घेतलेली आहे आणि आज होणारा मेळावा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून कानमंत्र देतीलच, पण आपली भूमिका देखील स्पष्ट करण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट या मेळाव्याच्या संदर्भातले काय देशील? नक्कीच शुभम, एकंदर विरोधी पक्षांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट घेतली। त्यानंतर आज तातडीने त्यांनी मेळावा बोलावलेला आहे। आज तो मेळावा गोरेगाव नेस्को येथे पार पडणार आहे। मात्र एकंदर निवडणूक आयोगातील जो कारभाराचा जो घोळ आहे, एकंदर निवडणूक मतदार यादीमधील जो घोळ आहे किंवा दुबार मतदार जे आहेत अशा संदर्भात मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, गटाध्यक्षांना एक मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर त्यानुसार हा आजचा मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे एकंदर राज ठाकरे हे कोणती भूमिका मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। हा मेळावा साधारण 10 ते 11 वाजता पार पडणार आहे। ठीक आहे भूषण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या मेळाव्याच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।